नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचा आज 233वा संवाद या ठिकाणी साधला जातोय. आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय. ज्या आमच्या मनातली इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होते. ती इच्छा म्हणजे साहित्य क्षेत्रातले अत्यंत आदराचं आणि अत्यंत उंचीवरचं नाव असलेलं जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज माननीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर आमच्या या वाचक संवाद कार्यक्रमामध्ये यावेत. त्यांनी वाचकांशी त्यांच्या एखाद्या साहित्य कृतीवरती संवाद साधावा ही आमची सुरुवातीपासूनची इच्छा ती आज पूर्ण होते. सरांच्या लोकमान्यते महात्मा या साहित्य कृतीवर आमच्या वाचक संवादामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संवाद साधला गेला. त्यावेळेला देखील वाचकांची इच्छा ही होती की प्रत्यक्ष सरांकडनं आम्हाला संवाद ऐकायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सरांशी संपर्क साधत राहिलो, पण त्यांच्या मागचा व्याप, त्यांचं कार्य, स्वतःपेक्षा इतरांसाठी द्यावा लागणारा जास्तीचा वेळ याच्यामुळं त्यांचा वेळ आम्हाला आजपर्यंत मिळू शकला नव्हता. परंतु जे घडू नये ते घडलं. कोरोनानं अनेकावरती अनेक वाईट प्रसंग आले, पण या कोरोनानं आमच्यासाठी हा प्रसंग चांगला जुळवून आणला. सरांना वेळ मिळाला आणि तो वेळ आज आमच्या वाचक संवादामध्ये ते स्वतः आपल्या स्वतःच्या गरजा महाराष्ट्र या सुप्रसिद्ध साहित्य कृतीवरती, गरजा महाराष्ट्र ही साहित्य कृती माहीत नाही असा महाराष्ट्रातच नाही तर मराठी प्रांतातला कोणीही आपल्याला सापडणार नाही अशी प्रसिद्ध साहित्य कृती. या साहित्य कृतीवरती आज स्वतः डॉक्टर सदानंद हिराबाई श्रीधर बुवा मोरे हे स्वतः संवाद साधणार आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी या कोरोना प्रादुर्भावामध्ये आम्ही स्वतःला घालून घेतलेल्या नियमानुसार या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई मोरे या राहणार आहेत. म्हणजे कोरोनानं अनेक गोष्टी वाईट घडल्या, पण या 1-2-3 गोष्टी आमच्यासाठी अशा घडल्या की ज्यांना स्वतःचा पती साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेला असताना त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला कितींदा मिळालं हे त्यांना माहिती. बरं, कार्यक्रमात उपस्थित राहायला मिळालेल्यापैकी किती कार्यक्रमामध्ये स्टेजवर त्यांच्या बाजूला बसता आलं हेही त्यांनाच माहिती. पण आम्हाला मात्र आज ही संधी मिळाली की सर संवाद साधत असताना सरांनी ज्या अनेक साहित्य कृतीची निर्मिती केलेली आहे त्या सर्व साहित्य कृतीच्या प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या आदरणीय सुरेखाताई या आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. हेही आमचं भाग्य आहे. तेव्हा मी फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहणाऱ्या ऐकणाऱ्या सर्व रसिक साहित्यिक श्रोतेजनांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आज या 233व्या वाचक संवादामध्ये आपल्या स्वलिखित गरजा महाराष्ट्र या साहित्य कृतीवरती आम्हा वाचकांशी, सर्व साहित्यिकांशी, मराठी सारस्वताशी आपण संवाद साधावा अशी विनंती मी आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सरांना करतोय की आपण गरजा महाराष्ट्र आम्हाला ऐकवा. धन्यवाद.
महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांना आणि जिज्ञासूंना कवितेच्या गावाला घेऊन जाणारे आणि कवितेबरोबरच इतर साहित्य शाखांच्याही गावाला घेऊन जाणारे आमचे मित्र अनंतराव कदम, त्यांचे सहकारी आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे फेसबुक लाईव्हवरती आपण सगळे प्रेक्षक श्रोते, आज आपल्याशी संवाद करताना मला एका वेगळ्या प्रकारचं समाधान लाभतं. ते अशा प्रकारचं आहे की मला ज्या वेळेला कदम सरांनी सांगितलं की तुम्ही अशा अशा कार्यक्रमात बोलणार का, तर मी आता आनंदाने हो म्हणालो. तर म्हणले की साहित्यकाराच्या कृतीवरती बोलायचं असतं, इतर लेखकांच्या कलाकृतीवरती बोलायचं असतं. तर मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, पण मी माझ्याच कलाकृतीवरती बोलतो, कृतीवरती बोलतो. त्याचं कारण असं आहे माहिती का की आता सध्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले आणि हिरक महोत्सव ज्याला म्हणतो आपण ते वर्ष आहे. परंतु करोनामुळं आपल्याला काहीच करता आलं नाही या संबंधी, महाराष्ट्राच्या संबंधी. तर योगायोगानं मी पुस्तक महाराष्ट्रासंबंधीच लिहिलं होतं. तर मला असं वाटलं की या निमित्ताने आपण हा हिरक महोत्सव साजरा करू शकू, आपल्या सगळ्यांच्या सहभागामध्ये समवेत राहू. म्हणून ही कृती मी निवडली आणि म्हटलं याच्यावरती आपण काही एक बोलूया. आता कशी गंमत आहे बघा की 10 वर्षांपूर्वी, त्याला गंमत म्हणणं चुकीचं आहे, शब्दप्रयोग लोक करतात म्हणून मी पण केला. 10 वर्षांपूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्राच्या निर्मितीला, म्हणजे 1960 ते 2010. आणि झालं असं की त्या काळात ते वर्ष साजरं करायचं ठरलं आणि साधारणपणे असं वर्ष म्हटल्यानंतर आपली अपेक्षा अशी असते, म्हणजे माझीही होती आता, किंवा महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि मग अधिकृतपणे सरकारी पातळीवरती हा कार्यक्रम करायला पाहिजे. त्याच्यात उत्सवी भाग असतोच, परंतु काही एक अकॅडमिक मंथन व्हायला पाहिजे महाराष्ट्रासंबंधीचं. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारचंही काहीतरी चाललं होतं. एक मला वाटतं मिटिंगही झाली होती. पण झालं असं की त्याच वेळेला नेमके मुख्यमंत्री बदलले आणि मग ते सगळंच, एक मुख्यमंत्री बदलून दुसरा जेव्हा येतो तेव्हा ते सगळं विस्कळीत काम होऊन जातं आणि ते मागे पडलं. बरं, वर्ष काय कोणासाठी थांबत नाही किंवा वर्ष परत येत पण नाही ते, त्यामुळे तिथे काही होईना. मग आता लोक तरी एकत्र कसे येणार, अकॅडमिक तरी कोण करणार. म्हणून मला असं वाटलं की आपणच काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी माझे मित्र साप्ताहिक सकाळचे संपादक सदा डोंगरे यांना विनंती केली की मी तुमच्या साप्ताहिक सकाळमधनं एक वर्षभर सदर चालवतो महाराष्ट्रावर. ती त्यांनी मान्य केली. मग त्याप्रमाणे मी ते सदर चालवलं आणि मग त्या सदरामधल्या लेखांचं रूपांतर या पुस्तकामध्ये झालं, गरजा महाराष्ट्र. महाराष्ट्रासंबंधीचं पुस्तक आहे. महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली गेल्या काही हजार वर्षांमध्ये याची चर्चा पुस्तकात केलेली आहे. हे पुस्तक मग मी अर्थात सदा डोंगरे यांनाच अर्पण केलेलं आहे. याच्या अगोदरच्या माझ्या ज्या लेखमाला होत्या, तुकाराम दर्शन आणि लोकमान्य ते महात्मा, ते त्यांनीच छापल्या साप्ताहिक सकाळमध्ये सिरियल म्हणून आणि नंतर त्या प्रकाशित झाल्या. आणि त्यानिमित्ताने माझ्याकडनं महाराष्ट्राची सेवा घडली बरी होईल. तुकाराम दर्शन हा ग्रंथसुद्धा माझा महाराष्ट्रासंबंधीचा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास जो असतो त्याची तुकाराम केंद्रित पुनर्रचना असं त्या पुस्तकाचं स्वरूप आहे. नंतर लोकमान्य ते महात्मा या पुस्तकामध्ये साधारणपणे पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिताना आपण अनेक पद्धतीने लिहितो. तर तो लिहिताना लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही 2 केंद्र आहेत त्या लढ्याची आणि त्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात काय घडलं, राजकारण हे मुख्य आणि त्याच्या अनुषंगाने इतर गोष्टी, त्याची चर्चा सविस्तर त्या पुस्तकामध्ये 2 खंडामधल्या पुस्तकामध्ये आलेली आहे. हा
तिसरा ग्रंथ महाराष्ट्रासंबंधीचा. आणि जाता जाता सांगतो की त्यानंतर मी आणखीन एक मालिका लिहिली आणि ती सुद्धा महाराष्ट्रासंबंधीची मालिका होती. की ज्या मालिकेमध्ये मी महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची लोकयात्रा अशा प्रकारे माझे 4 जवळजवळ म्हणता येतील. आता तो ग्रंथरूपाच्या स्वरूपात येईल अशा पद्धतीने सध्या साप्ताहिक सकाळच ती प्रक्रिया चालू आहे. म्हणजे मी 4 ग्रंथ जवळजवळ महाराष्ट्रासंबंधी साप्ताहिक सकाळच्या माध्यमातून लिहिले असं मी म्हणू शकतो. पण तो मुद्दा असो, आपल्याला आज महाराष्ट्राच्या संबंधीचं हे जे पुस्तक आहे घरला महाराष्ट्र, तर त्याच्यात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या घडामोडीचा म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तर आत्ता काय साधारणपणे आपल्याला काय चित्र दिसतं, महाराष्ट्र कसा घडला याची चर्चा या पुस्तकात केलेली आहे. महाराष्ट्राचं स्थान काय नेमकं भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्र स्वतः घडला आणि महाराष्ट्र घडताना महाराष्ट्रानं भारत कसा घडवला, त्याचं काय योगदान आहे, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि अशा प्रकारची चर्चा तुम्हाला इतरत्र पाहायला मिळणार नाही, कारण साधारणपणे लोक पठडी ती ठरलेली आहे त्या पद्धतीने लिहितात. मी थोडा वेगळ्या पद्धतीने लिहिणारा अभ्यासक आहे आणि त्यामुळं मी सुरुवात साधारणपणे केली ती महाराष्ट्राकडनं लोकांच्या काय अपेक्षा होत्या, आपण त्या किती पूर्ण करू शकलो. तर मी हे 2010 साली लिहिलं आणि 2019 साली म्हणजे साधारणपणे आता 2 वर्ष, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. मागच्या वर्षी काय झालं होतं त्याचा मी त्याच्यामध्येच उल्लेख केला या पुस्तकामध्ये की 2019ला आणखी एका गोष्टीला 100 वर्ष होणार होती. 1919मध्ये बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. त्याला 100 वर्ष आत्ता पूर्ण झाली, पण 10 साली नव्हती पूर्ण झाली. 10 साली आणखीन काही वर्ष बाकी होती, पण मी त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की साधारणपणे 90 वर्षांपूर्वी सरकारानं शिवचरित्र लिहिलं आणि त्या शिवचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं विधान केलं की आज मितीला म्हणजे कधी 1919 साली महाराष्ट्र हा भारतामध्ये सगळ्यात अग्रेसर प्रांत आहे, सगळ्यात पुढं असलेला प्रांत आहे. कारण त्यावेळेला पुढारपण महाराष्ट्राचं लोकमान्य टिळकांच्यामुळं, भारताचं पुढारपण लोकमान्य टिळकांच्यामुळं महाराष्ट्राकडे होतं. म्हणजे थोडक्यात मुद्दा असा. तर जदुनाथ सरकारने फक्त तेवढंच सांगून ते थांबले नाहीत. ते असं म्हणाले की कुठल्याच गोष्टीत भारतातले इतर लोक मराठ्यांची स्पर्धा करू शकत नाहीत, इतके ते पुढे आहेत. आणि त्याच्यानंतर जदुनाथ असं म्हणालेले आहेत की या मराठ्यांच्या सद्गुणांमध्ये त्यांनी त्या गुणांची यादी केली. आणखीन जर काही त्यांनी गुणांची भर टाकली आणि ते कोणते तेही त्यांनी सांगितलं तर आणखीन 100 वर्षांमध्ये महाराष्ट्र हा भारतातच नव्हे तर जगात अग्रेसर होईल. हे आत्ता मी म्हणू शकतो की 100 वर्षांपूर्वी व्यक्त केलेलं मत जदुनाथ सरकाराने ते मी उद्धृत केलं आणि असं म्हणालो की खरंच 100 वर्षांनी आपण जर मागे वळून पाहिलं तर आपण जदुनाथ सरकारांची इच्छा किंवा त्यांनी केलेलं भाकीत हे खरं ठरवलेलं आहे का, तर त्याचं दुर्दैवाने उत्तर नाही असंच आहे. आपण 100 वर्षांमध्ये जगाचा इतिहास, जगामध्ये अग्रेसर होण्याची गोष्ट सोडाच, परंतु भारतामध्ये सुद्धा आपलं अग्रेसरत्व टिकवलेलं आहे की नाही हीच शंका आहे. तेव्हा ही महाराष्ट्राच्या स्वतःच्या आत्मपरीक्षणाची वेळ आहे. तर ते 2010 साली झालं नाही त्यावेळच्या मुख्यमंत्री बदलाच्या कार्यक्रमामुळं आणि आत्ताही करोनामुळं आपल्याला फारसं करता येत नाही. म्हटलं आपण या पुस्तकात काय म्हटलं आहे ते या निमित्ताने आपल्या पुढे ठेवावं म्हणून मी कदम साहेबांना सांगितलं की मी माझ्याच पुस्तकावरती बोलतो आणि ते पुस्तक म्हणजे गर्व महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचं भारतामध्ये स्थान काय राहिलेलं आहे हा साधारणपणे माझ्या विचाराचा विषय होता. म्हणजे भारताची जडणघडण सांगता आणि मग त्याची सुरुवात करताना मी खूप पूर्वीच्या काळापासून केली की भारतामध्ये काय प्रकारचं असेल, काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राबद्दलची प्रतिमा, महाराष्ट्राचं चित्र काय असू शकेल. तर हे ठरवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राची जी भाषा ती पाहिजे होती.
तर हा अभ्यास बऱ्यापैकी फायलॉलॉजीच्या अंगाने जातो, भाषेच्या अंगाने जातो. आणि तो कसा जातो, तर आज आपण ज्या भाषेला मराठी भाषा म्हणतो ती भाषा म्हणजे त्या काळची महाराष्ट्री प्राकृत भाषा. तर महाराष्ट्री प्राकृत भाषेच्या अंगाने आपल्याला, आणि मग त्याच्याही अगोदर किंवा त्या काळातच दुसरी एक जी भाषा होती महाराष्ट्रामध्ये प्रचलित स्पर्धा करणारी महाराष्ट्री प्राकृतची, ती म्हणजे पैशाची भाषा. तर त्यांच्या अनुषंगाने आणि मग संस्कृत येते असा विचार करायला पाहिजे महाराष्ट्राचा. आणि तो विचार सुदैवानं करणारे काही अभ्यासक होऊन गेले. ते म्हणजे राजाराम शास्त्री भागवत हे एक होते, आणि दुसरे म्हणजे ज्यांना आपण ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणून ओळखतो ते होते. तर ते जर चित्र आपण पाहिलं महाराष्ट्राचं, तर त्या काळामध्ये सातवाहनांचं राज्य होतं मुख्यत्वे करून, आणि महाराष्ट्री भाषा ही सर्व प्राकृत भाषांची जननी मानली जाते. संस्कृतची जिची स्पर्धा होती अशी ही भाषा होती. तर मग त्या काळात महाराष्ट्राचं राजकीय चित्र काय होतं, सामाजिक चित्र काय होतं, हे भाषेच्या अंगाने आपल्याला बघता येतं बऱ्यापैकी. आणि ते आपण या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे. विशेषतः राजाराम शास्त्री भागवतांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की ज्या कुठल्याही मुख्य प्रवाहाच्या इतिहासामध्ये येत नाहीत, आणि त्या आपण सांगायला पाहिजे. तर हे सांगण्याचं काम मी केलं. केतकरांच्या संदर्भातही मी त्यांचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या. आणि मग अर्थात पुढे जात राहिलो. पुढे जाताना आपण अर्थात भाषिक अंगाने जर विचार करायचा झाला तर आपल्याला असं चित्र दिसतं की सातवाहनांच्या राज्यानंतर इथे वेगवेगळ्या राजांनी राज्य केलेली आहेत. वाकाटकांचं राज्य आलं, मग आणखीन वेगवेगळ्या लोकांचं राज्य म्हणजे चालुक्यांचं असेल, आणखीन शिलाहारांचं असेल, किंवा वगैरे वगैरे इत्यादी सगळ्या लोकांचं राज्य आलं. त्या काळामध्ये या महाराष्ट्री प्राकृत भाषेला थोडं गौण स्थान प्राप्त झालं, आणि संस्कृतनी काय म्हणत त्याला एक झेप घेतली, पुढे गेली संस्कृत भाषा. त्यामुळे प्राकृत मागे पडली महाराष्ट्री प्राकृत. अशा काळामध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषेला आपल्या धर्माचा ग्रंथ करून धर्मग्रंथ त्या भाषेत लिहून ती भाषा जिवंत ठेवण्याचं काम महाराष्ट्रामधल्या जैन धर्मियांनी केलेलं आहे. हेही मी त्या ग्रंथामध्ये नीट आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच अंगाने पुढे जाताना आपल्याला काय दिसतं की मग आपल्याला एकदम 12व्या-13व्या शतकामध्ये आपण आजची जी मराठी भाषा म्हणतो ती मराठी भाषा आपल्याला दिसते, की जिची सुरुवात साधारणपणे आपल्याला जुन्या पद्धतीने जर आपण गेलो म्हणजे इतिहासाच्या पद्धतीनं, तर महानुभावांनी मराठी भाषेला आपली धर्मभाषा केली. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाने मराठी भाषेला धर्मभाषा केली, आणि त्या भाषेला यादव राजांनी राजाश्रय दिला. शिलालेख वगैरे तुम्हाला यादवांची मराठी भाषेमध्ये सापडतील. आणि म्हणून त्या काळात मराठी भाषा एकदम काय म्हणत तिला त्यांनी भरारीच घेतली असं म्हटलं तरी चालेल. लीळाचरित्रासारखा गद्यग्रंथ, ज्ञानेश्वरीसारखा पद्यग्रंथ, ज्ञानेश्वर नामदेवकालीन सगळी संत मंडळी यांनी लिहिलेले अभंग, यामुळं मराठी भाषा एकदम समृद्ध झाली. हे चित्र दिसतं आपल्याला महाराष्ट्राचं. पण पुढे कसं होतं आणखीन लगेच की काही काळानंतर लगेच परकीय आक्रमण आलं, आणि महाराष्ट्रावरती इस्लामची राजवट स्थापन झाली, आणि त्यामुळं परत एक फारशी भाषेला महत्त्व मिळालं. आणि फारशी आणि ही महाराष्ट्रातली भाषा यांच्या मिश्रणातून एक दखनी भाषा निर्माण झाली. राज्यकारभार त्या तशा प्रकारच्या भाषेतून चालायला लागला. मराठीचा राजाश्रय तुटला, म्हणून मराठी मागे पडली. आणि दुसरा त्यातला मला मुद्दा कुठला दिसला की जरी महानुभावांचं साहित्य हे खूप उच्च कोटीचं असलं किंवा सुरुवात तिथून झाली असली मराठी साहित्याची, तरीसुद्धा महानुभाव संप्रदायाच्या लोकांनी काय केलं की आपलं साहित्य इतरांनी वाचता कामा नये म्हणून ते गुप्त लिप्यांमध्ये लिहून ठेवलं. त्यामुळे जे संप्रदायाने महानुभाव होते त्यांच्यापुढे हे साहित्य जाऊ शकलं नाही त्यांच्यापर्यंत. त्यामुळे मराठी बोलणाऱ्यांचं नुकसान झालं. एवढं चांगलं साहित्य आपल्याला मिळालं नाही पाहायला, आणि त्यामुळं मराठीचा आणखी विकास झाला असता, विशेषतः गद्य वाङ्मयाचा तो होऊ शकला नाही. आणि सगळा काही भार होता तो वारकरी संप्रदायाच्या लेखक कवींच्यावरती पडलेला आहे. त्यामुळे आजची आपण जी भाषा बघतो ती बहुतेक वारकरी संप्रदायाच्या संतांनी घडवलेली भाषा आहे. आपल्याला महानुभावांच्या साहित्याचा शोध 20व्या शतकाच्या सुरुवातीला लागला, आणि ती आता परत प्राचीन वळणाची भाषा आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसांपर्यंत अजूनही पोचू शकत नाही. विद्वानांच्या मध्ये चर्चा सुरू असते, काय चरित्र काय आहे, स्मृतिस्थळ काय आहे, याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग हा जो मधला काळ आहे म्हणजे यादवांचं राज्य संपल्यानंतर तर थेट शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करीपर्यंतचा काळ,
की दादांच्या काळात मराठी राजभाषा झाली होती, मराठी ही न्यायभाषा झाली होती, मराठी साहित्याची भाषा होती, मराठी धर्माची भाषा होती. पण मधल्या काळात ती या पद्धतीने मागे पडली आणि मग त्या काळामध्ये या संतांनी ही भाषा जिवंत ठेवली. मग याच्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराजांचं नाव घ्यावं लागतं. एकनाथांच्या अगोदर भानुदासांचं नाव आहे आणि मग अर्थात तुकाराम महाराजांच्याकडे आपण येतो. तुकाराम महाराजांच्या नंतर बहिणाबाई आहेत आणि पुढे आणखी निळोबाराय आहेत. या सगळ्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायाचं साहित्य हे महाराष्ट्राच्या साहित्याचा हा मुख्य प्रभाव होता. हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि मग शिवाजी महाराजांच्या काळात परत या भाषेला एक ऊर्जितावस्था आली. राजभाषेचं स्थान मिळालं, न्यायनिवाडा करण्याच्या भाषेचं स्थान मिळालं, हे निश्चितपणे आपल्याला सांगता येतं. आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे असा की साधारणपणे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांच्या राज्यविस्ताराला सुरुवात झाली उत्तरेकडे. दक्षिणेत तर आपण गेलोच होतो, शहाजी महाराजांच्यामुळे तंजावरचं राज्य आपल्याला मिळालं. दक्षिण भारताच्या संस्कृतीचा विकास करण्यामध्ये भोसल्यांचाच फार मोठा वाटा आहे. व्यंकोजीराजे आणि त्यांचे वंशज हे परत वेगळे सांगायला नको. आणि विशेषतः उत्तरेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की मराठ्यांचं राज्य सगळीकडे पसरलं. म्हणजे विशेषतः 18वं शतक ज्याला म्हणतो आपण, ते हिंदुस्थानच्या इतिहासामधलं मराठ्यांचं शतक आहे असं आपणाला म्हणता येतं किंवा म्हणावं लागतं. लोक म्हणत नाहीत, मराठ्यांचं माप मराठ्यांच्या पदरात टाकत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. त्या कारणांची मीमांसा मी ग्रंथामध्ये केलेली आहे. कारण मराठ्यांना ते श्रेय देणं हे इंग्रज लोकांना परवडण्यासारखं नव्हतं. कारण मराठ्यांच्यामध्ये आपल्या इतिहासाची जर जाणीव निर्माण झाली तर ते परत बंड करतील. एक सत्ता जशी त्यांनी घालून दिली होती मुसलमानांची सत्ता, तशी आपली घालून देतील. म्हणून त्यांनी मराठ्यांना बाजूला सारलं आणि जणू काही इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकून घेतला तो मोगलांच्याकडूनच घेतला असं एक चित्र उभं केलं. आणि राजपूतांना हिरो दाखवलं भारताच्या इतिहासामध्ये, नोबल रेस म्हणून प्रोजेक्ट केलं. राजपूत सगळे हातबल झाले होते मुसलमानांच्या पुढे. मराठ्यांनीच अशा वेळेला हिंदुस्थान सावरलेलं आहे ही गोष्ट आपण विसरता कामा नये. इंग्रजांचं त्याच्या पाठीमागचं राजकारण होतं. तेव्हा हिंदुस्थान हा इंग्रजांनी मराठ्यांच्याकडनं घेतला, लढून घेतला. आणि मोगलांच्याकडनं घेतलेला नाही. मोगल बादशाह नामधारी होता आणि मराठ्यांचा 2/3 भारतावरती रूल होता, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे, हे मी सांगितलं. तर या पद्धतीने इतिहास दिला नाही कुणी. तर अशा प्रकारचा इतिहास मी जेव्हा बालभारती नावाच्या संस्थेमध्ये, महाराष्ट्र सरकारची पाठ्यपुस्तक समितीची संस्था आहे, इतिहास विषयाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी या पद्धतीने सगळं अभ्यासक्रम तयार केला, तसं मांडलं. तर काही 150 लोकांनी विरोध केला की याच्यामध्ये मोगल कुठे आहेत, काय कुठे आहेत, काही संबंध नाही धर्माचा याच्यामध्ये. आतासुद्धा 12वीचं पुस्तक जे तुमच्या पुढं आहे, विद्यार्थ्यांच्या पुढं आहे, त्याच्यामध्ये मी एक जागतिक थीम घेतला की जागतिक पातळीवरती वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण हे कसं झालं. तर या पद्धतीने इतिहास सांगितला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आता इथून पुढं मला जगाचाच इतिहास लावावा लागेल, कारण बाकी कुणी या भानगडीत पडत नाही. हे मला आपल्याला या ठिकाणी तर जाता असंच खेळ सांगायला हरकत नाही. पण ते असो, सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारे इंग्रजांनी मराठ्यांच्याकडनं घेतला. लढाया ज्या झाल्या शेवटी ते मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये झाल्या. शेवटची लढाई की दिल्लीमधल्या मराठ्यांच्या फौजा, आग्र्यामधल्या मराठ्यांच्या फौजा आणि इंग्रज यांच्यात लढाया झाल्या. आणि मग तो भारत देश हा इंग्रजांच्याकडं गेला, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि जरी इंग्रजांनी इतिहास लपवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की स्वातंत्र्य लढ्यामध्ये पहिला नेता, लक्षात घ्या, संपूर्ण भारताचा, तो कोण होता? तो मराठी माणूस होता. ते लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांच्या अगोदर म्हणजे वसाहतीक काळामध्ये भारतीय पातळीवरचा असा नेता झालेला नाही कोणी. लोकमान्य टिळक हे पहिले की ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं, लक्षात घ्या. आणि नंतरच्या काळातसुद्धा जरी नेतृत्व महात्मा गांधींकडे गेलं तरी गांधींच्या मागे सुद्धा जाणारे अनेक महाराष्ट्रातले लोक होते. विशेषतः गांधींच्या विचारांची तात्विक मांडणी जर कोणी केली असेल तर ती महाराष्ट्रातल्या आचार्य मंडळींनी केलेली आहे. मग विनोबा भावे असतील, भागवत असतील, धर्माधिकारी असतील, शंकरराव देव असतील, ही जी मंडळी आहेत ती अशा प्रकारे महाराष्ट्रातलीच होती. त्याच्यामुळे आपण ज्याला गांधीवाद असं म्हणतो, तर तो गांधीवाद ही महाराष्ट्रातल्या गांधीवादी विचारसरणीच्या लोकांची निर्मिती आहे. आणि आजच्या काळामध्ये गांधीवादाची अतिशय नितांत आवश्यकता आहे जगाला, की सतत चंद्रवादाच्या आरी गेलेलं जग आहे. आपल्याला कल्पना आहे, एक त्यातली पार्टी जरी नष्ट झाली असली सोव्हिएत रशियामधली, तरी दुसऱ्या बाजूने सगळीकडं हाच उच्चार मांडलेला आहे. ते लोक किती कोणत्या स्तरावरती जाऊ शकतात याच्याबद्दल आपण पाहिलं की अनेकांना संशय आहे की हा जो रोगजंतू आहे
किंवा त्याला जंतू म्हणतात नाही, त्याला व्हायरस म्हणतात, विषाणू आहे तो चीननेच निर्माण केला असं लोक म्हणतात. मग अशा परिस्थितीमध्ये चंगळवादाला उपभोगवादाला कुठेतरी मर्यादा घालण्याचं काम, हिंसा थांबवण्याचं काम करायला पाहिजे. हे सांगणारं कोण आहे? निसर्गाचं संरक्षण करण्याचं काम करायला पाहिजे हे सांगणारे महात्मा गांधी आहेत. आणि महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे कोण आहेत? तर ते महाराष्ट्रातले विचारवंत आहेत. महाराष्ट्राने महात्मा गांधींना उभं केलेलं आहे भारताच्या राजकारणात, हे आपण लक्षात घ्या. तर या सगळ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. म्हणून तो जो रोल आहे तो सगळा त्याच्यामध्ये मी सांगितला. सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज यांचं कर्तृत्व काय ते सांगितलं. शिवाजी महाराजांचं तर अर्थात आलंच पाहिजे की या देशाच्या राज्यकारभाराची भाषा ही त्याचीच भाषा असली पाहिजे. म्हणून पारशी शब्द जे होते सत्तावाचक शब्द, त्यांच्याऐवजी मराठी शब्द आणले पाहिजेत. म्हणून राज्यव्यवहार कोश करून घेतलं शिवाजी महाराजांनी. केवढं महत्त्वाचं योगदान आहे एकूण महाराष्ट्राचं या सगळ्या भारताच्या राजकारणामध्ये. आणि असं सांगत सांगत मी थेट संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि यशवंतराव चव्हाणांच्यापर्यंत आलो आणि तिथे थांबलो. तर ही जी लाईन आहे महाराष्ट्राचा इतिहास लिहिण्याची, ती मला असं वाटतं की महत्त्वाची आहे. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की फारसं कोणी लिहिलेलं असावं असं नाही. म्हणजे मी स्वतःबद्दल असं काही फार स्तुतीचं बोलणं हे योग्य होणार नाही, आत्मश्लाघा करणं मलाही आवडत नाही. परंतु हे वेगळं इतिहास लिहिण्याचा एक वेगळा पॅराडाईम महाराष्ट्राचा इतिहास लिहिण्याचा मी या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या पुढच्या पिढीतल्या अभ्यासकांनी तिकडं जर नीट लक्ष दिलं आणि ते पुढे नेलं तर त्याचा महाराष्ट्राला फायदा होण्यासारखा आहे. मला असं वाटतं की एवढं विवेचन या एका ग्रंथावरती पुरेसं आहे. ही जी संधी मला कदम साहेबांनी दिली त्यांच्या गावात फेरफटका मारण्याची आणि आपली भेट घेण्याची, त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल सुरेखा मोरे यांचाही मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण गरजा महाराष्ट्र या साहित्यकृतीवर संवाद साधत असताना ही साहित्यकृती निर्मिती मागची भूमिका आणि या साहित्यकृतीमध्ये काय मांडण्याचा प्रयत्न केलाय एवढंच आपण सांगितलेलं आहे. पण बाकी आणखी काय काय आहे ते आपण स्वतः न सांगता ते वाचकांवरती सोपवलेलं आहे. वाचकांनी ही साहित्यकृती वाचली पाहिजे. ही साहित्यकृती वाचून समजून घ्यावी आणि मग ही साहित्यकृती वाचल्यानंतर काही मनामध्ये शंका निर्माण होत असतील, काही ठिकाणी साहित्यकृती समजत नसेल तर निश्चितच आपण आदरणीय मोरे सरांशी संपर्क साधला तर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन देखील होऊ शकतं. पण मला वाटतं सरांच्या लेखणीची पद्धत, लेखनाची भाषा ही एवढी सोपी आणि एवढी सहज समजणारी आहे की आपण याला मन लावून वाचलं तर कुठलीच गोष्ट आडकाठी याच्यामध्ये राहणार नाही. आणि मला सरांनी थोडक्यात या ठिकाणी संवाद साधला हे मला एका दृष्टीने योग्य वाटतं. कारण आमचा उद्देश आहे, आज समाजामध्ये जे बोललं जातंय की वाचन कमी झालेलं आहे, लोक वाचत नाहीत आणि एखादी साहित्यकृती बाहेर आली की त्याच्या शीर्षकावरूनच लोक नुसत्या चर्चा करत बसतात. तर हे असं न होता ती साहित्यकृती पूर्णपणे वाचली पाहिजे. आणि मला वाटतं कदाचित याच्यासाठी सरांनी या गरजा महाराष्ट्र मधल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उकल न करता त्या कशा आहेत एवढंच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे सगळं हे वाचकांवरती सोपवून दिलेलं आहे. तर आपण या वाचक संवादामध्ये आमच्याशी संवाद साधला आणि हे साधत असताना आपण आपल्या मातृभाषेबद्दल काही खंत ही व्यक्त केलेली आहे. आणि ही खंत आपण व्यक्त केलेली असली तरी या संपूर्ण मराठी सारस्वतातल्या प्रत्येकांची आहे. या ठिकाणी एकांचं म्हणणं असं आलेलं आहे
की ही मराठी राजभाषा संपन्न होण्यासाठी आणखी काय करणं किंवा काय होणं गरजेचं आहे याचं थोडक्यात विश्लेषण आपण करावं असा एक संकेत या फेसबुकच्या माध्यमातून आलाय. सरांना विनंती आहे, मराठी राजभाषा संपन्न होण्यासाठी काय करणं आणि काय होणं गरजेचं आहे. हा प्रश्न ज्यांनी विचारला त्या प्रेक्षकांचा आभारी आहे. खरं तर तो विषय खूप गंभीर आहे आणि गुंतागुंतीचा आहे. अधिकृतपणे विचारलं तर ती राजभाषा आहेच, कोण त्याला नाही म्हणते. आणि प्रत्यक्ष मुद्दा असा आहे की एका बाजूला आपण असा आग्रह धरतो की आमच्या व्यवहारात मराठी आली पाहिजेत, आमच्या व्यवहारात मराठी आली पाहिजेत. यादव काळामधलं हे वैशिष्ट्य आहे की यादव काळामध्ये सगळ्या व्यवहारामध्ये मराठी भाषा होती. म्हणजे विशेषतः न्याय व्यवहारामध्ये लक्षात घ्या. कारण त्याचं एक काय म्हणत त्याला उदाहरण किंवा पुरावा आपल्याला सापडतो तो असा की महानुभाव संप्रदायाचे अवतार चक्रधर यांच्यावरती काही लोकांनी एक कटकारस्थान करून आळ घेतला काहीतरी आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती खटला भरला गेला. न्यायसभा बसली तर तो खटला चुकीचा होता, निवाडा चुकीच्या पद्धतीने झाला, हा भाग आपण बाजूला ठेवू. पण जी काही प्रक्रिया घडली सगळी न्यायाची प्रक्रिया ती सगळी मराठी भाषेतून घडली. म्हणजे त्यांच्याबद्दल काय आरोप आहेत हे मराठीत सांगितलं गेलं. नंतर त्यांचा काय डिफेन्स आहे बचाव ते त्यांनी मराठीत सांगितलं. आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या, काही लोकांना असतात असे काही लोक स्पष्ट निर्भीड बोलणारे, असे 2 लोक उठले आणि त्यांनी निषेध केला त्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा आणि सांगितलं की हे चुकीचं आहे, हे अन्यायकारक आहे. आणि म्हणून त्यांनी त्या न्यायसेवेचा त्याग केला. एकूण प्रक्रियेबद्दल व्यक्त करत अशी ती परिस्थिती आहे. म्हणजे काय सांगितलं की ते सगळं मराठीत घडलं. जे घडलं ते चुकीचं की बरोबर हा वेगळा मुद्दा आहे. घडलं मराठीत म्हणजे मराठी भाषेमध्ये सगळ्या प्रकारचा व्यवहार होत होता. त्याचं परत रिपिटेशन हे शिवाजी महाराजांच्या काळात झालं हे आपण बघतो. आणि त्याचा परिणाम असा झाला माहिती का पुढे की मराठे सगळीकडे पसरले गेले भारतभर. आणि नंतर मराठ्यांचा स्पर्धक कोणतंही इंग्रज. मग त्यामुळं इंग्रज जिथे जिथे होते तिथे तिथं त्यांची मराठ्यांची गाठ पडायची. मराठ्यांची काही ना काही प्रकारचा टकराव ज्याला होता पण टक्कर व्हायची, संबंध यायचा. मग अशा वेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्याला मराठी भाषा अवगत पाहिजे म्हणून कलकत्त्याच्या विल्यम फोर्ट नावाच्या कॉलेजमध्ये त्यांनी तिथल्या त्या काळात म्हणजे कंपनीचं सरकार होतं, अजून त्यांचं राज्य तसं स्थापन झालेलं नव्हतं भारतात, पण सगळीकडे त्यांची पॉकेट्स होती. तर त्या काळात इंग्रज लोकांना कोणत्याही वेळेला म्हणजे त्यांच्या बदल्या व्हायच्या. मुंबईचा अधिकारी मद्रासला जायचा, मद्रासला कलकत्त्याला जायचा. मग त्यावेळेला त्याला मराठी भाषा आली पाहिजे म्हणून विल्यम फोर्टमध्ये मराठी शिकवायची सोय होती इंग्रजांच्या त्या कॉलेजमध्ये. मग इंग्लंडमधून आलेला तरुण प्रशासक जो असायचा तो तिथे मराठीमध्ये त्याला कमीत कमी ज्ञान झालं पाहिजे हे पाहिलं जायचं आणि मग त्याची पोस्टिंग म्हणून किंवा काय ती व्हायची. तर हे मराठीचं सामर्थ्य त्या काळामध्ये होतं. मग आता व्हायला काय, खरं तर महाराष्ट्राची निर्मिती म्हणून त्यात पायावरती आली ना. भाषिक राज्य झालं पाहिजे स्थापन, भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राची ती का होत नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी चळवळ केली, रक्त सांडलं, हुतात्मे झाले आपले लोक. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हे व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने दुर्दैवानं झालेलं नाही. आणि त्याचा काही अंश त्या दोष हा राज्यकर्त्यांकडे पण जातो त्यावेळेच्या. ही गोष्ट सत्य आहे. पण लोकांची तरी काय अवस्था आहे, ज्या पद्धतीने आपण बघतो की मराठी शाळा बंद पडत आहेत, तेव्हा आपली दुहेरी अवस्था आहे आपल्या सगळ्या मराठी लोकांची की इकडे सरकारला दोष द्यायचा की सरकार हे करत नाही, ते करत नाही, शाळा चालवत नाही. सरकारची काय हिंमत आहे शाळा बंद करण्याची? तुम्ही जर तुमची पोरं घातली शाळेमध्ये त्या सरकारची हिंमत नाही, तुम्ही ती पोरं काढून घेता शाळेतनं आणि मग शाळा बंद करा तरी सरकारला कारण सापडतं. तेव्हा हा जो दोष आहे तो सरकारचा नाही, सरकार हे आपल्यातून निर्माण झालेलं आहे. लक्षात घ्या, आपण कुठेतरी कमी पडतोय वेगवेगळ्या कारणांमुळं. आपली भाषा पुढे न्यायला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नुसतं पाट्याला रंग फासला किंवा दुसऱ्या ती भाषेच्या ऐवजी आपण आपली भाषा वापरली, एखाद्या कार्यालयावरती मोर्चा नेला, त्यांनी काही होणार नाही.
भाषेचा संबंध जगण्याशी असतो आणि जी भाषा तुमचं जगणं सुकर आणि समृद्ध करतं ती भाषा लोक घेतात. लक्षात घ्या, भाषा ही चैन नसते कुठल्याही ठिकाणी. भाषा ही नुसती अस्मितेची गोष्ट नसते, त्या अस्मितेला काहीतरी भौतिकतेची जोड असावी लागते, ती आपण द्यायला पाहिजे. आणि ती द्यायचं म्हणजे काय करायचं, तर मराठी माणसानं आपल्या कार्याचं क्षेत्र वाढवलं पाहिजे. जितकं तुमचं कार्य व्यापक तेवढी तुमची भाषा व्यापक. कारण कार्य व्यापक होताना तुम्हाला नवीन नवीन शब्द आणावे लागतात, नवीन नवीन भाषा व्यवहार करावा लागतो. मग आपोआप तुमची भाषा समृद्ध होते. नुसती डिक्शनरी निर्माण केली तर भाषा समृद्ध होत नाही. ती करण्याचं काम लोक करतात. आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो आणि भाषा धोरण करण्यासाठी आम्ही अहवाल सरकारकडे दिलेला आहे त्यावेळेच्या, पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. तर या गोष्टी आपण गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. नुसती आपण मागणी करतो की भाषा अभिजात दर्जा मिळाला पाहिजे वगैरे वगैरे, तो मिळेलही, ती आपली आहेच पात्रता आपल्या भाषेची. कारण ते अर्ध महाराष्ट्रामध्ये ते मी दाखवून दिलेलं आहे की कशी भाषा आपली जुनी आहे, तिला कशी परंपरा आहे वगैरे वगैरे. पण ती जरी मिळाली तरी त्याचा आज प्रत्यक्ष आपल्याला उपयोग काय होणार आहे, तिच्या आधारे आपण आपली आजची भाषा अधिक समृद्ध करू शकू का, हा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की सगळ्याच नागरिकांनी इकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि या नव्या युगामध्ये, संगणकाच्या युगामध्ये, डिजिटल युगामध्ये आपल्याला आपली भाषा त्या सगळ्या आव्हानांना तोंड देईल अशी समृद्ध करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण शासनाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख पदावरती आहात. मागे होता. तर या ठिकाणी एका वाचकांचं असं म्हणणं आहे की मराठी भाषेचं ऐतिहासिक महत्त्व नेमकं कोणत्या शब्दामध्ये आपण सांगू शकताय? ऐतिहासिकच का म्हणता तुम्ही? मी सांगितलं ना भाषा की मराठी भाषा इंग्रजांना शिकावी लागली. मराठी भाषा ही शिवाजी महाराजांच्या काळात राजभाषा झाली. मराठी भाषा यादवांच्या काळामध्ये राजभाषा होती. ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठीमध्ये जेवढे कागदपत्र आहेत, ऐतिहासिक कागदपत्र, तेवढे भारतातल्या कुठल्याही भाषेत नाहीत. काही कोटी कागद इथल्या पेशवे दप्तरामध्ये आहेत की जे वाचलेत नाहीत लोकांनी. त्याच्यामुळे ऐतिहासिक तर मोठी भाषा आहे आणि जिची मुळं थेट महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये आहेत, त्यामुळे अभिजात आहे. त्याच्याबद्दल आणखीन काय सांगायचं वेगळं? धन्यवाद सर. आणखी एका वाचकांचं म्हणणं असं आहे, आपण आत्ता बोलता बोलता असं म्हणलात की भारतातल्या अनेकांना या मराठी भाषेनं देशाच्या केंद्रस्थानापर्यंत नेऊन सोडलेलं आहे. मग हे मराठी भाषेनं अनेकांना केंद्रस्थानापर्यंत नेलेलं असताना केंद्रात आत्ता आपल्या या मराठीची काय स्थिती आहे, कशी स्थिती आहे, या संदर्भाने एका वाचकांचं मत आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. नाही, हा इश्यू केंद्राचाच आहे ना. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा की नाही द्यायचा हे केंद्राचं काम आहे. केंद्र ठरवतं ना, अजून केंद्राने ठरवलेलं नाही. त्यामुळे ते वेगळं भाष्य काय करू मी, हेच माझं भाष्य समजा. ओके, धन्यवाद. आणि एक सहज आणि आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आपण बोलत असताना संस्कृत भाषेसंदर्भानं एक वाक्य केलेलं आहे, एक वाक्य बोललेलं आहे की संस्कृत ही लोकभाषा होती एका काळात. बोललेलं नाही. ओके, धन्यवाद. तर सरांनी असं काही बोललेलं नाही, कदाचित आपल्या ऐकण्यामध्ये फरक पडला असावा. असो, यानंतर या संवादामध्ये अनेकांच्या अनेक शंका आहेत, अनेक मतं आहेत. ही सगळी मतं असताना आता त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आपल्या प्रश्नाशिवाय या ठिकाणी त्याची उत्तरं देऊ शकत नाहीयेत. ज्यांनी काही व्यक्त केलं होतं त्याबद्दल सरांनी आपल्याला समाधान केलेलं आहे. यानंतर या वाचक संवादाच्या प्रथेनुसार या वाचक संवादामध्ये संवाद साधणाऱ्यांचा सन्मान आमच्या या वाचक संवादाच्या वतीनं केला जातोय. तेव्हा आज आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे
यांनी स्वलिखित गरजा महाराष्ट्र या साहित्यकृतीवर संवाद साधला आणि महाराष्ट्राच्या कारकिर्दीचा एक विशिष्ट टप्पा गाठत असताना मराठी भाषेची अवस्था, मराठी भाषेच्या संदर्भानेही आपण या ठिकाणी काही मतं व्यक्त केलेली आहेत आणि हे निश्चितच आमच्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहेत. त्याबद्दल आमच्या वाचक समाजाच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर आमच्या वाचक समाजाच्या प्रथेनुसार सन्मान चिन्ह आणि एक ग्रंथ भेट देऊन आपला सन्मान केला जातोय. तर आमचे संयोजक असणारे आदरणीय मेत्रे गुरुजी यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मान चिन्ह आणि विलास पर्व, आमच्या मराठवाड्याचं वैभव असणारे, लातूर जिल्ह्याचं वैभव असणारे आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्यावर लिहिलेलं हे साहित्यकृती ती भेट देऊन सरांचा सन्मान करा. धन्यवाद. आणि याच बरोबर संवादकाच्या बरोबरच अध्यक्षस्थान भूषवणाऱ्यांचाही सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई यांनी अध्यक्षस्थान आमच्या विनंतीला मान देऊन स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा मी आजचे संवादक आदरणीय डॉक्टर शेषरावजी मोरे यांना मी विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुरेखाताईंना कृतार्थ हा माधव कदम लिखित साहित्यकृती भेट देऊन ताईंचा सन्मान आपण करावा. धन्यवाद ताई. या ठिकाणी सरांनी गरजा महाराष्ट्र हा संवाद साधत असताना या महाराष्ट्राच्या माती संदर्भानं बोलत बोलत महाराष्ट्राच्या भाषेबद्दलही त्यांनी आम्हाला ज्ञानामृत पाजलेलं आहे. आणि या महाराष्ट्राला आपल्याकडनं मराठी भाषेच्या वैभवाच्या संदर्भानं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षेनंच सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय. एक तर या महाराष्ट्राची संत संस्कृती जिथून उगम पावली ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आपण वंशज आहात आणि आज इतिहास संशोधक, समीक्षक, साहित्यिक म्हणून आपण काम करत आहात. शासनाच्या अनेक पदावर आपण अनेक पद भूषवलेली आहेत. हे सगळं करत असताना आमच्यासारख्यांकडनं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करणं साहजिकच आहे आणि मला आशा आहे या आमच्या अपेक्षा आपण निश्चित पूर्ण करू शकाल. यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय मोरे साहेबांच्या संवादाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून हे स्थान भूषवत असताना आपल्याला काय वाटलं, त्यांनी साधलेला संवाद आणि श्रोत्यांनी केलेली चर्चा आणि आमचा हा वाचक संवाद आमच्या चला कवितेच्या बनेतल्या चळवळी अंतर्गत असलेला, या संदर्भानं आपण मत व्यक्त करावं आणि अध्यक्षीय समारोप करावा अशी विनंती करतोय. धन्यवाद कदम सर. मला अध्यक्षस्थान बहाल केल्याबद्दल आपले आभार. आत्ता गरजा महाराष्ट्र या पुस्तकाविषयी आता जे काही लेखकाने मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे ते त्यांनी सांगितलं, पण त्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे म्हणजे इतर इतिहासाची पुस्तकं आणि सदानंद मोऱ्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत म्हणजे अगदी तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा ते गरजा महाराष्ट्र वगैरे, यामध्ये एक वेगळेपण असं आहे की सरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला तो कसं घडत गेलं म्हणजे ती प्रक्रिया जी आहे
ती प्रक्रिया जास्त चांगली उलगडत जाते. म्हणजे आपल्याला केवळ इतिहास समजतो, माहिती तर आपल्याला यूट्यूबवर किंवा आणखीन कुठेही सगळीकडे मिळू शकते आता हल्ली, पण या पुस्तकांमध्ये आपल्याला ते प्रत्यक्ष घडत कसं गेलं, त्याच्यामधल्या जी काही प्रक्रिया आहे, ती गुंतागुंत जी आहे ती सगळी उलगडून दाखवलेली आहे. आणि आत्ताही सर सांगत असताना आपल्याला बघा बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत अगदी प्राचीन काळापासून. तर पुस्तक ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष वाचू त्यावेळेला तर अनेक गोष्टी आपल्याला उलगडत जातात आणि त्यातूनच मग आपल्याला महाराष्ट्राचं महत्त्व, मराठी माणसाचं महत्त्व हे कळत जायला लागतं. आणि आत्ता आपली काय अवस्था आहे याच्यावर आपण विचार करू शकतो. तर मराठी माणसाचं हे जे योगदान आहे एकूणच भारताच्या घडणीमध्ये, ते योगदान या पुस्तकामध्येही, लोकमान्य ते महात्मामध्येही आणि तुकाराम दर्शनमध्येही चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची जर आपण जर वाचलं तर आपल्या ज्ञानातही भर पडते, आपल्या विचारांमध्येही नक्कीच भर पडते. विचारांची दिशा जी आहे तीही आपली बदलू शकते. तर हा उपक्रम जो आहे कदम सरांचा, हा उपक्रम फारच छान आहे आणि कदम सरांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे मी आभार मानते आणि तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण सांगितलेली जी सूचना आहे नक्कीच आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. कारण असं की आपण या साहित्यकृतीच्या निर्मितीपासून ती साहित्यकृती निर्माण झाल्यानंतर त्याचं वाचन करण्यापर्यंत आपण साक्षीदार आहात. कारण ही साहित्यकृती घरातच निर्माण झाल्यामुळे आणि मला वाटतं आपण सध्या घरात दोघंच असल्यामुळं आपल्याला वाचायलाही वेळ आहे. आपण एक शिक्षिका म्हणून काम करत असल्यामुळे आपल्या वाचनाला पर्यायच नाही. आपण नक्कीच केलेलं आहे. या दोन्ही अंगानं आपली ही सूचना आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे आणि आपण आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी अध्यक्षस्थान भूषवून संधी दिला याबद्दल आम्हाला मनोमन या ठिकाणी आनंद होतोय. आणि आत्ता मी जे संस्कृत भाषेच्या संदर्भानं सरांना विचारलं होतं ते पुन्हा संवादकाने कॉमेंट्स केलेली आहे की सरांनी हे म्हटलं नव्हतं, मी तसं विचारलं होतं. सर कॉमेंट्स आलेली आहे फेसबुकवरती. हरकत नाही सर, बरं झालं त्यानिमित्तानं आम्हालाही ते सरांकडनं समजून घेता आलं. आणि मग या कार्यक्रमाचं आभार मानण्याची विनंती आमचे संयोजक मित्र आदरणीय अजित कुमार मनकर्णका मारुतीराव बिरादार यांना मी विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं आभार मानावं. चला कवितेच्या बनात या उदगीरमधील साहित्यिक चळवळीचा अध्वर्वी असणाऱ्या संस्थेमार्फत जे ज्ञानदानाचं आणि साहित्य प्रसाराचं वाचनवाढीचं कार्य चालू आहे त्या कार्यक्रमांतर्गत आजचा हा वाचक संवाद आदरणीय सदानंद मोरे सरांनी खूप उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. या 9 महिन्याच्या काळापासून जे लोक ज्ञानासाठी वंचित होते, ज्ञानाची भूक ज्यांची वाढली होती, त्यांना ज्ञानक्षुधा त्यांची तृप्त करण्याचं काम आज सरांनी केलेलं आहे. त्यामुळे चला कवितेच्या बनात संस्थेच्या वतीनं मी सरांचा आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरांच्या अर्धांगिनी सौ मोरेताई यांनी भूषवलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदरणीय म्हेत्रे सर यांनी सहकार्य केलं, त्यांचे आभार. आणि समस्त महाराष्ट्रातील वाचकांच्या वतीने मी या चला कवितेच्या बनात या कार्यक्रमाच्या संयोजकांना शुभेच्छा देतो आणि त्यांचेही आभार मानतो की त्यांनी त्यांचं अखंडपणे कार्य कायम सुरू ठेवलेलं आहे. असंच सुरू राहावं. त्यांना देखील शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.